one you are zinc, then we have in the cadmium, we having mercury. काय क्रायटेरिया त्याच्यामध्ये? दे आर नॉट युअर ट्रान्झिशन एलिमेंट. बरं आम्हाला कोणी विचारलं अरे का बाबा का ते ट्रान्झिशन एलिमेंट नाहीत? अरे ते ह्याच्यामुळे ट्रान्झिशन एलिमेंट नाहीत. A new one topic, the transition element and inner transition element. Now guys, what is meant by the transition element? Transition element is such type of element. If you see in our periodic table, in periodic table we having the S block element, we having the P block element, and between of your S block and P block those elements are present, we call them as your transition element. Once again repeat with me, between of S block and P block those elements are present, they call them as your ट्रान्झिशन Transition ओके. आता ह्याला element. ट्रान्झिशन इलेमेंट असं का म्हणायचं एकदा जरा विचार करा. हिअर वी हॅव्हिंग द एस ब्लॉक. इन एस ब्लॉक वी हॅव्हिंग materials which having the metal in character. P block चे elements, most of the elements we having non-metal in nature. ओके. पुन्हा एकदा बघा की आमच्याकडे असे एलिमेंट्स आहेत, तुमच्या लेफ्ट हँड साइडला असे एलिमेंट्स आहेत जे मेटॅलिक नेचरचे आहेत, तुमच्याकडे राईट हँड साइडला असे एलिमेंट्स आहेत ते नॉन मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात. आणि मेटल आणि नॉन मेटल ज्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला आम्ही म्हणू तुमचे ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन स्टेट ही तुम्ही ह्याच्या आधी ऐकलं असेल. ट्रान्झिशन स्टेट म्हणजे एक अशी स्टेट असते त्या स्टेट वरनं तुम्ही इकडे इकडे कुठेही विद अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड चेंज होऊ शकतात, त्याला म्हणायचं तुमचं ट्रान्झिशन स्टेट. आणि ती ट्रान्झिशन स्टेट खूप जास्त महत्वाची असते. सेम वे हिअर वी हॅव्हिंग दिस डी ब्लॉक एलिमेंट, दे आर प्रेझेंट बिटवीन ऑफ युअर एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. एस ब्लॉक कंटेन मेटॅलिक कॅरेक्टर, पी ब्लॉक कंटेन नॉन मेटॅलिक इन कॅरेक्टर. तुमच्या मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरच्या ज्या मधले जे एलिमेंट्स आहेत त्या मधल्या एलिमेंट्सला आम्ही म्हणणार ट्रान्झिशन एलिमेंट. मोस्ट ऑफ टाइम you want to write the definition of the transition element. So what is meant by the transition element? Element which are present between of your S block and P block, they call them as your transition element. किती लोकांना क्लियर झालं? Say yes. We having the S block element, Yes, we sir. having the P block element. Yes, Between sir. of your S block and P block those elements are present, they call them as your transition element. Okay, here transition element like दूसरा एक नाव है डी ब्लॉक एलिमेंट. ओके. वाय वी कॉल देम एज अ डी ब्लॉक एलिमेंट हे पण खूप जास्त महत्वाचं आहे. एकदा चेक करा. डी ब्लॉक एलिमेंट तुमचे असे जे एलिमेंट आहे त्याचा आउटर मोस्ट सेलचा जो इलेक्ट्रॉन आहे, जो शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे तो जर डी मध्ये जर जात असेल तर आम्ही त्याला म्हणणार आहे डी ब्लॉक एलिमेंट. एकदा चेक करूया. आमच्याकडे आहे टायटॅनियम, having the atomic number as a 22, electronic configuration argon 4s2 4s2 3d2. आणि जर आपण जर चेक केलं तर आपला लास्ट सेलचा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो लास्ट इलेक्ट्रॉन म्हणजे आता लास्ट इलेक्ट्रॉन आपण कुठे ऍड केलाय? हा केलाय आपण डी मध्ये ऍड. आपण 4s ला आधी भरले. तुम्ही म्हणाल नाही सर हे लास्ट सेलचा इलेक्ट्रॉन 4 मध्ये, कारण आउटर मोस्ट सेल 4 नंबर मोठा आहे मग लास्ट इलेक्ट्रॉन 4 मध्ये असेल. तसं नाहीये. शेवटचा इलेक्ट्रॉन मी कुठं भरला मी असं विचारलंय. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे भरला? शेवटचा इलेक्ट्रॉन जर भरला तो आपण डी मध्ये भरला. पुन्हा एकदा बघा, शेवटचा इलेक्ट्रॉन डी मध्ये भरला. कसा काय डी मध्ये भरला? अकॉर्डिंग टू ऑब्स प्रिन्सिपल भरला. का भरला? जर आम्ही जर हे जर डायग्राम जर चेक केली तर काय भेटतंय आम्हाला जरा एकदा चेक करा. हिअर वी हॅव्हिंग 1s, हिअर वी हॅव्हिंग 2s, वी हॅव्हिंग 2p, 3s, 3p, 3d, 4s, 4p, 4d. ओके. जरा एकदा चेक करून घ्या. पटकन आपण रिवाइज करूया. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी पण एकदा रिवाइज करूया. 1s मध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन भरतोय. 1s भरल्यानंतर आपण 2s भरतोय. 2s भरल्यानंतर आपण 2p भरतोय. 2p नंतर 3s चा नंबर लागतो. 3s नंतर 3p चा नंबर लागतो. आणि 3p च्या नंतर मोस्ट इंटरेस्टिंगली तुम्हाला 3d यायला पाहिजे होतं. 3d येत नाहीये. ह्या 3p नंतर 4s चा नंबर लागतोय. म्हणजे आमचं जे काय 4s चं ऑर्बिटल आहे ते फुलफिल झाल्याशिवाय, 4s चे इलेक्ट्रॉन फुलफिल झाल्याशिवाय आम्ही डी ऑर्बिटल भरू शकत नाही. हे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. ही फॅक्ट लक्षात ठेवा. पूर्ण पिरियडिक तुमच्या पूर्ण चॅप्टर मध्ये एवढंच एक महत्वाचं आहे की तुमच्याकडे आधी तुम्हाला 4s भरायचंय. 4s भरल्यानंतर आम्ही भरणार आहोत तुमच्याकडे 3d ऑर्बिटल. गाईज जर तुम्ही चॅनल जर आपला चेक केला असेल तर तुमच्या
युट्यूब चॅनल वरती पिरियॉडिक टेबल हा चॅप्टर तुमचा फुल टाकलेला आहे. त्याच्यावरती जे काही कन्सेप्ट आहे ते सगळेच्या सगळे पिरियॉडिक टेबलशी रिलेटेड असणार आहे. सो पिरियॉडिक टेबल इज मोस्ट इम्पॉर्टंट फेनॉमेना फॉर दिस टुडेज लेक्चर. जर तुम्ही पिरियॉडिक टेबल सर्च केला नसेल, पिरियॉडिक टेबल तुम्हाला व्यवस्थित त्याचे फंडामेंटल्स क्लिअर नसतील, तर युट्यूब चॅनल वरती तुमच्याकडे पिरियॉडिक टेबलचे जे काही व्हिडिओज आहेत ते सगळेचे सगळे व्हिडिओज बघा, कारण ते सगळं प्रत्येक वेळेस मी तिथालचा कुठेतरी रेफरन्स देईल, तो रेफरन्स तुमच्याकडे क्लिअर असायला पाहिजे. ओके, आय होप यू सबस्क्राईब द चॅनल. आय हॅव्हिंग 4s ऑर्बिटल. इनिशियली वी हॅव टू फिल दॅट इलेक्ट्रॉन इनटू द 4s. ज्यावेळेस माझा इलेक्ट्रॉन 4s मध्ये भरला जाईल त्याच्यानंतर मी 3D मध्ये जाईल. मग आधी कोणतं भरलं आपण, 4s भरलं का 3D भरलं? सर आम्हाला कळालंय, आधी आम्ही 4s भरलंय आणि 4s झाल्यानंतर आम्ही 3D भरलंय. आणि जर आमचा लास्ट सेलचा जर इलेक्ट्रॉन जर असेल 3D मध्ये, तर त्या ब्लॉकला आम्ही म्हणू तुमचा डी ब्लॉक. सगळ्यांसाठी क्लिअर? से यस. तुमच्याकडे जो काही लास्ट आम्ही भरला, तो लास्ट इलेक्ट्रॉन आम्ही भरला डी ऑर्बिटल मध्ये, आणि जर तो जर डी ऑर्बिटल मध्ये जर भरत असू तर आम्ही त्याला म्हणणार डी ब्लॉक इलेमेंट. ऑलरेडी आम्हाला हे माहिती आहे की तुमचा लास्ट सेलचा इलेक्ट्रॉन कुठे जातोय हे जास्त आमच्यासाठी महत्वाचं आहे. लास्ट सेलचा जर इलेक्ट्रॉन जर डी ब्लॉक मध्ये असेल, डी ब्लॉक इलेमेंट म्हणणार. तो जर पी मध्ये जात असेल तर मी त्याला पी ब्लॉक इलेमेंट म्हणेल. तो जर एस मध्ये जात असेल तर किती साधं सोपं आहे, त्याला आम्ही एस ब्लॉक इलेमेंट म्हणू. ओके, इज इट क्लिअर? यस, इट्स क्लिअर टू यू. देन transition element. आता आम्ही काय सांगितलं, what is meant by the transition element? Transition element are such element those are present between the s orbit, s block and p block. This called as your transition element. Say yes. ह्याला दुसरं एक नाव आहे d block element. Why we are saying the d block element? Because last one cell is present in d orbital. That's why we call them as a d orbit, your d block. पुढे आम्ही त्यांना अजून एक नाव देतो, त्यालाच आम्ही परत एकदा म्हणतो दीज आर द ट्रान्झिशन इलेमेंट. बरं, का आम्ही असं म्हणतो दीज आर द ट्रान्झिशन इलेमेंट? बिकॉज दे शो सम ट्रान्झिशन. नाउ व्हाट इज मीन बाय ट्रान्झिशन? लेट्स चेक. हियर सपोज वी having the d block elements. Check. And between of d block element, suppose consider we having this titanium. Titanium, suppose we are having in a +2 instead. जर हे जर +2 इन स्टेट असेल तर 4s मध्ये 0 इलेक्ट्रॉन असतील. जरा चेक करा, टायटॅनियम +2 स्टेट मध्ये 4s मध्ये 0 इलेक्ट्रॉन असतील. म्हणजे 3D मध्ये आमच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत की नाही? से यस. इथे आमच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन्स राहणार. सो हे 2 इलेक्ट्रॉन मी इथं दाखवतोय. कन्सिडर करा हे ऑक्टॅहायड्रल कॉम्प्लेक्स आहे. एक ऑक्टॅहायड्रल कॉम्प्लेक्स दाखवलंय मी. ऑक्टॅहायड्रल कॉम्प्लेक्स मध्ये हा आमचा बॅरी सेंटर. इथे तुमच्याकडे -0.4, इथे तुमच्याकडे +0.6. हे तुम्ही लर्न केलंय आणि ह्याच्यावरनं तुम्हाला एनर्जी काढता येते, आय होप. ओके, राईट नाव आय हॅव्हिंग दिस 3d2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 3d2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे तुमच्या डी मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता ते 2 इलेक्ट्रॉन मी असे पेरिंग करून लिहू काय, सेपरेट लिहू? सर आम्हाला माहिती आहे ते सेपरेट लिहावं लागतील. का सेपरेट लिहावं लागतील? अकॉर्डिंग टू हंट्स रूल, जोपर्यंत तुम्हाला तुमचं हाफ फील्ड होत नाही तोपर्यंत आम्ही पेरिंग करू शकत नाही. हा एक फंडामेंटल लॉ आहे आणि हा आम्हाला माहित आहे. त्यामुळे आम्ही काय केलं, आधी हाफ फील्ड केलं. जोपर्यंत हाफ फील्ड होत नाही तोपर्यंत 1 इलेक्ट्रॉन आम्हाला फील करायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही पेरिंगचा विचार करू. आणि आता ह्या कंडिशन मध्ये तुम्हाला फक्त तुम्ही हाफ फील्ड पर्यंत जाताय. हाफ फील्ड तुमचे इलेक्ट्रॉन्स तुम्ही फिल आउट करताय. आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट सांगणार आहे. तुमच्या स्मशानामध्ये भूत कसे दिसतात ना, ते भूत दाखवतो मी तुम्हाला. बघा जरा. ओके, right now I having this 3D electronic configuration, 3d2 configuration. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असेल. 3d2 configuration आहे. 3d2 configuration मध्ये तुमच्याकडे ग्राउंड स्टेट मध्ये T2g मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. Eg मध्ये तुमच्याकडे आता काहीच इलेक्ट्रॉन नाही. से यस. आता T2g मध्ये जेव्हा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्याच्यामध्ये ज्यावेळेस फोटॉन ऑफ लाईट ह्या इलेक्ट्रॉन वरती पडेल, फोटॉन ऑफ लाईट जेव्हा त्या इलेक्ट्रॉन वरती पडते तेव्हा होतं काय, जरा व्यवस्थित चेक करा. हा जो काही इलेक्ट्रॉन आहे हा प्रमोट होतो तुमच्या हायर एनर्जी लेवल मध्ये. तुम्हाला समजत असेल मी काय बोलतोय. तुमच्याकडे ग्राउंड स्टेटला आता हा इलेक्ट्रॉन होता, त्याच्यावरती एक फोटॉन ऑफ लाईट पडलं, एक तुमचा फोटॉन ऑफ रे तुमच्या त्या इलेमेंट वरती पडला, तर काय होतं, ह्याचे ग्राउंड स्टेटचे इलेक्ट्रॉन हे जातात एक्साइटेड स्टेट मध्ये. आता एक्साइटेड स्टेट मध्ये गेल्यानंतर ते कायम एक्साइटेड स्टेट मध्ये राहतात का? काय झालं, हा जो काही इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मधनं गेला एक्साइटेड स्टेट मध्ये. आता तो एक्साइटेड स्टेट मध्ये राहणार नाही.
थोड्या वेळाने काय होईल, तो एक्साइटेड स्टेट मधनं तो पुन्हा येणार आहे ग्राउंड स्टेट मध्ये, आणि ग्राउंड स्टेट मध्ये येताना तो काहीतरी फोटॉन ऑफ लाईट तिथनं इमिट करेल, आणि ती फोटॉन ऑफ लाईट आपल्या रेटिनाजला आपण कॅप्चर करतो, आणि त्याच्यातनं तुम्हाला दिसतात ब्युटिफुल कलर्स. कलर्स कसे दिसतात, त्याला एकच सिंपल एक नाव होतं, त्याच्या आधी आपण लर्न केलंय, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डी डी ट्रान्झिशन, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डी डी ट्रान्झिशन. आणि इथं तुमच्या ज्या पिरियडिक टेबलला आपण नाव दिलंय, दीज आर द ट्रान्झिशन इलेमेंट. वाय वी कॉल देम ॲज अ ट्रान्झिशन इलेमेंट, बिकॉज दे शोज अ कलर. कुठेतरी तुम्हाला कलर्स दिसतात, आणि कलर्स दिसतात म्हणून आम्ही त्यांना म्हणतो दीज आर द ट्रान्झिशन इलेमेंट. तुम्हाला तिन्ही पण डेफिनेशन क्लिअर झाले असतील. पहिली डेफिनेशन मध्ये मी असं बोललो की असे इलेमेंट जे तुमच्या एस ब्लॉक आणि पी ब्लॉक यांच्यामध्ये आहेत त्यांना काय आम्ही म्हणू, ट्रान्झिशन इलेमेंट्स. दुसरी डेफिनेशन आम्ही असं सांगितली की ज्या इलेमेंटचा लास्ट वन सेलचा जो इलेक्ट्रॉन आहे, लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो जर डी मध्ये जर असेल तर आम्ही त्याला काय म्हणू, अगेन वी हॅविंग द ट्रान्झिशन इलेमेंट. असे इलेमेंट त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होऊ शकतं, आम्ही त्यांना काय म्हणू, दीज आर युअर ट्रान्झिशन इलेमेंट. एकदम साध्या सोप्या डेफिनेशन होत्या. ट्रान्झिशन इलेमेंट्स म्हणजे काय, जर असे इलेमेंट त्याच्यावरती फोटॉन ऑफ लाईट जर पडली तर फोटॉन ऑफ लाईट मुळे तुमचे इलेक्ट्रॉन हे एक्साइटेड स्टेट मध्ये जातील. एक्साइटेड स्टेट मध्ये गेल्यानंतर ते पुन्हा ग्राउंड स्टेटला येतील. ग्राउंड स्टेटला आल्यानंतर ते काहीतरी एनर्जी इमिट करतील, आणि तीच एनर्जी तुम्हाला कुठेतरी कलर इम्पार्ट करू शकते. तीच एनर्जी म्हणून तुम्हाला कुठेतरी तुमच्या रेटिनास ते एनर्जी ऍब्सॉर्ब करतील, तुम्हाला ते कलर दिसतील, आणि त्यालाच आम्ही म्हणतो दिस इज नथिंग बट युअर ट्रान्झिशन्स. आणि हे ट्रान्झिशन तुमचे डी ब्लॉकचे इलेमेंट दाखवतात, आणि म्हणूनच आम्ही त्या डी ब्लॉकच्या इलेमेंट्सला ट्रान्झिशन इलेमेंट असं कन्सिडर करतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणण्यापेक्षा मी बेसिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर म्हटलं तर खूप जास्त चांगलं असेल. बेसिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक इलेमेंट. त्याचं बेसिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितो आपण, NS1 to 2 to your N-1D of your 1 to your 10 is your basic electronic configuration. Mark this as a most important thing for your exam point of view. खूप वेळा ह्याच्यावरती एमसीक्यू ला क्वेश्चन येऊन गेले, खूप वेळा ह्याच्यावरती विचारलं पण जातं की तुमचं बेसिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, तुमच्या डी ब्लॉक इलेमेंटचा छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे. डी ब्लॉक इलेमेंट वी हॅविंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1 to 2 N-1 1 to 10, then it's called as your D block element. पुढे ऐकूया की डी ब्लॉक इलेमेंट असे इलेमेंट आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे डी मध्ये 1 to 10 आणि एस मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1 to 2, then it's called as a D block element. पण ह्याला थोडंसं आहे एक्सेप्शनल की तुमच्याकडं आयदर तुमचं डी ऑर्बिटल इथे N-1 लिहा, कारण हे जर आपलं 4s मध्ये जर असेल तर हा जो इलेक्ट्रॉन होता तो 3D मधला होता, असं हे आम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ओके, राईट नाउ कन्सिडर आय हॅव्हिंग दिस 4s, आय हॅव्हिंग दिस 3D. काय चाललंय जरा बघून घ्या. माझ्याकडे मला ह्याला ट्रान्झिशन इलेमेंट म्हणून कन्सिडर करायचं आहे. आय वॉन्ट टू कन्सिडर दॅट इलेमेंट एज युअर ट्रान्झिशन इलेमेंट, पण त्याच्यासाठी रिक्वायरमेंट असं आहे की तुमचं डी तरी काहीतरी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कमी पाहिजेत. म्हणजे डी मध्ये इथं मी लिहितोय, व्यवस्थित लक्ष द्या आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, डी मध्ये इलेक्ट्रॉन 1 to 9 असायला पाहिजे. म्हणजे तुमचं डी ऑर्बिटल हे फुलफिल नसायला पाहिजे. जर तुमचं डी ऑर्बिटल जर फुलफिल आहे, डी मध्ये जर 10 इलेक्ट्रॉन असतील तर एनएस मध्ये तुमच्याकडे 1च इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, इथे 2 इलेक्ट्रॉन असायला नको. आय होप तुम्हाला कंडिशन क्लिअर होते. जर क्लिअर होत असेल तर यस म्हणा, नसेल होत तर मी पुन्हा एकदा समजून सांगतो. खूप महत्वाचा पॉइंट आहे, माझ्याकडे लक्ष द्यायचं, बारीकपणे ऐकायचं की तुमचे जे काही डी ऑर्बिटल्स आहेत, द डी ऑर्बिटल शुड हॅव द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लेस दॅन 10. काय बोललो लेस दॅन 10. काय बोललो पुन्हा एकदा ऐका की तुमच्याकडे डी ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन किती भरू शकतो आपण, डी चे मॅक्सिमम इलेक्ट्रॉन किती, 10 इलेक्ट्रॉन. पुन्हा एकदा ऐका, डी चे मॅक्सिमम इलेक्ट्रॉन किती, 10. पण ते 10 इलेक्ट्रॉन नकोय, 10 पेक्षा तुमचे जर कमी इलेक्ट्रॉन असतील तर चालतील. म्हणजे काय, त्या कंडिशन मध्ये एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि इथं 10 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 1 to 9 मध्ये काहीतरी इलेक्ट्रॉन्स आहेत. जर असेल तर आय विल कन्सिडर दिस इलेमेंट फ्रॉम युअर डी ब्लॉक इलेमेंट, फ्रॉम युअर ट्रान्झिशन इलेमेंट. ओके, जर तुमच्याकडे इथे जर डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत, ओके चालतंय आम्हाला डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन, पण एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन नको, एस मध्ये एखादाच इलेक्ट्रॉन पाहिजे. ओके, म्हणजे एकच पाहिजे इनफॅक्ट.
तरच मी त्याला ट्रान्झिशन इलेमेंट म्हणू शकतो. मला माहितीये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आर्गॉन 4s2 3d10. Consider here we having this zinc and zinc having electronic configuration argon 4s2 3d10 4s2 3d10. अरे सगळंच फुलफिल झालंय, सगळंच फुलफिल झालंय. सगळंच फुलफिल झालं तर त्याचं इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन होईल का? होईल का इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन? नाही होणार इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन. इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशनच नाही झालं त्याचं ट्रान्झिशन कसं होईल? ट्रान्झिशन नाही झालं, मी त्याला का ट्रान्झिशन इलेमेंट म्हणू सांगा? ट्रान्झिशन इलेमेंट म्हणायचं ना. ट्रान्झिशन इलेमेंट काय पाहिजे? ट्रान्झिशन इलेमेंट साठी त्याच्यामध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल असायला पाहिजे. बरं व्हॅकंट डी ऑर्बिटल नाही ना, एस ऑर्बिटल तर व्हॅकंट पाहिजे. व्हॅकंट म्हणजे काय? व्हॅकंट म्हणजे काय ते मला समजून सांगा. जर तुमच्याकडे 1 to 9 इलेक्ट्रॉन्स आहेत डी मध्ये किंवा एस मध्ये, तुमच्याकडे एकच सिंगल इलेक्ट्रॉन आहे, डी कम्प्लीट आहे पण एस इनकम्प्लीट आहे, at that time only I'll consider that element from your transition state. Otherwise this element is not from your transition state. सगळ्यात महत्वाची कंडिशन अशी आहे की तुमच्याकडे इथे जो तुमचा जो झिंक आहे त्याचा आउटरमोस्ट सेल कम्प्लीट आहे. तुमच्याकडे कॅडमियम आहे, कॅडमियम मध्ये पण सेम कंडिशन आहे, तुमच्याकडे आउटरमोस्ट सेल कम्प्लीट आहे. त्यानंतर वी हॅव्हिंग द मर्क्युरी, मर्क्युरी हॅव्हिंग द सेम टाइप ऑफ electronic configuration. At that time your outermost cell is complete, and that's why these three elements we are not considered from your transition elements. ह्याच्यावरती क्वेश्चन येणारच क्वेश्चन. एकदम साधं सोपं एकदम लिहून घ्यायचं आणि आत्ताच हार्ड मध्ये एकदम करून टाकायचं. तुमच्याकडे तीनच असे इलेमेंट्स आहेत. वी हॅव्हिंग झिंक, कॅडमियम, मर्क्युरी. These are not from your transition series element. All transition elements are from D block, but not all D block elements are your transition elements. काय बोललो परत एकदा ऐका. All transition elements are from your D block, but not all D block elements are your transition elements. सगळ्यांना समजलं असेल की तुमच्या ट्रान्झिशन इलेमेंटचा प्रत्येकच इलेमेंट हा डी ब्लॉक मध्ये असेल, पण डी ब्लॉक मधला प्रत्येक इलेमेंट हा ट्रान्झिशन सिरीज हे फॉलो करेल की नाही ह्याची गॅरंटी नाही. त्याचं कारण आम्हाला माहिती आहे. हो काय कारण आहे? आउटर मोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन तर एक्साइट व्हायला जागा पाहिजे. काय चाललंय कळतंय का? हा तुमचा जर झिंकचा कन्सिडर केला तर झिंक मध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत. मी 2 इलेक्ट्रॉन भरले, तिसरा भरला, चौथा भरला, पाचवा भरला, 6वा भरला, 7वा भरला, 8वा भरला, 9वा भरला, 10वा भरला. आता मी ह्याच्यावरती फोटोन ऑफ लाईट टाकली, ह्याच्यावरती मी जर लाईट टाकली तर ह्याला मी एक्साइट करू कुठं? जागाच नाहीये वरती. वरचं फुलफिल झालंय, खालचं फुलफिल झालंय. आता त्याला एक्साइट करायचंय आम्हाला, त्याच्यावरती लाईट आम्ही टाकतोय, एक्साइट करायचंय तर करणार कुठं? हो जागाच नाहीये एक्साइट करायला. आणि जर एक्साइट जर करू शकत नसेल तर तो एनर्जी अब्सॉर्ब करणार नाही. एनर्जी अब्सॉर्ब केली नाही तर एनर्जी त्याच्या जेवढी काही एनर्जी ती सगळेच्या सगळे रिफ्लेक्ट होईल, अँड दॅट मटेरियल विल बी अपियर ॲज युअर व्हाईटिश इन कलर. तुम्हाला माहिती आहेत कलर्स कसे दिसतात? यू नो द कलर्स आर appears due to some amount of light. White light get absorbed and some amount of white light get reflected. आणि जे काही रिफ्लेक्शन होईल त्याच्यातनं आम्हाला दिसतील कलर. आम्हाला ट्रान्झिशन इलेमेंटचे कलर्स पाहिजेत. खूप सारे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स याच्यावरती तयार होतात. थोड्या वेळात मी त्याच्यावरती त्या क्वेश्चन वरती पण येईल. पण राईट नाउ आय हॅव्हिंग दिस क्रायटेरिया. सम एलिमेंट्स आर शोज ट्रान्झिशन इन नेचर, सम एलिमेंट्स आर नॉट युअर ट्रान्झिशन एलिमेंट. असा क्वेश्चन जर तयार झाला तर ह्याच्यामध्ये आहेत 3 एलिमेंट्स. First one your zinc, then we having the cadmium, we having mercury. काय क्रायटेरिया त्याच्यामध्ये? They are not your transition element. बरं आम्हाला कोणी विचारलं अरे का बाबा का ते ट्रान्झिशन एलिमेंट नाहीत? अरे ते ह्याच्यामुळे ट्रान्झिशन एलिमेंट नाहीत. त्यात कारण असं आहे त्यांच्या आउटर मोस्ट सेल तुमचं एस पण फुलफिल आहे आणि डी पण फुलफिल आहे. आणि जर दोन्ही पण जर फुलफिल असेल तर आम्ही त्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणू शकत नाही. किती लोकांना समजलं? से यस. खूप ब्युटिफुल कन्सेप्ट होता आणि खूप